जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत। ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्या कारवर पुण्यात दगडफेक करत हल्ला करण्यात आला। यावेळी कारमध्ये वागळेंसोबत ॲडव्होकेट असीम सरोदे आणि डॉक्टर विश्वंभर चौधरीही होते। हल्ल्यादरम्यान कारवर शाईफेक आणि अंडीफेक ही करण्यात आली। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केल्याचा निर्भय बनोच्या समर्थकांचं म्हणणं आहे। निखिल वागळे पुण्यात निर्भय बनोच्या कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून उपस्थित राहण्यासाठी जात असताना हा हल्ला करण्यात आला। भाजपच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक आणि शाईफेक करत हल्ला केला। या हल्ल्यात वागळे बसलेल्या वाहनाच्या काचा फुटल्या आहेत। या हल्ल्यानंतरही निखिल वागळे निर्भय बनोच्या कार्यक्रमात पोहोचले। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज आमच्यावर हल्ला केला। गाडीमध्ये मी, असीम सरोदे, विश्वंभर चौधरी आणि श्रेया ही होती आणि वैभव हे आमची गाडी ड्राईव्ह करत होते। आज बंटी जे आहेत बाळकृष्ण निडळकर यांनी बाहेर उतरून वाचवलं आम्हाला। पोलिसांनी आम्हाला 4 तास ऑलमोस्ट डिटेन्शनमध्ये ठेवलं। ते घरामध्ये जी नजरकैद असते अशी होती। पोलीस आम्हाला जाऊ देत नव्हते तिथून बाहेर। आम्ही जेव्हा म्हटलं सभेच्या ठिकाणी जाऊ तेव्हा त्यांनी जवळजवळ 30 ते 40 पोलीस अधिकारी स्पेशलमधले रस्त्यावर उभे केले आम्ही जाऊ नये म्हणून। शेवटी आम्ही चालत निघालो। पोलिसांना माहिती होतं हा हल्ला होणार, 100% माहिती होतं। सिनियर इन्स्पेक्टर जे आहेत पर्वतीचे गायकवाड यांना माहिती होतं। हे सतत आम्ही इथे येऊ नये असा प्रयत्न करत होते। 4 तास त्यांनी आम्हाला नजरकैदेत ठेवलं। आम्हाला असीम सरोदे यांच्या घरातून बाहेर पडू दिलं नाही। आणि जेव्हा हल्ला झाला तेव्हा पोलीस नंतर आले, उशिरा आले। हल्ला 4-5 ठिकाणी झाला। कुठे कुठे झाला हे असीम सरोदे तुम्हाला सांगतील, कारण पुण्याची जी ठिकाणं आहेत तेवढी मला माहीत नाही, पण 4-5 ठिकाणी झाला। काठ्यानी गाडीवर मारलं गेलं, अंडी मारली, निळी शाई फेकली, दगड मारले, दगड अनेक ठिकाणी मारले, 4-5 ठिकाणी। म्हणजे हा अत्यंत भ्याड हल्ला आहे। मी हल्लेखोरांना सांगू इच्छितो की आम्ही यांनी अजिबात घाबरलेलं नाही। लोकशाही वाचवण्यासाठी जीव गेला तरी हरकत नाही, पण अत्यंत भ्याड हल्ला आहे। आणि भारतीय जनता पक्षाच्या गुंडाकडे काहीही उत्तर द्यायला नाही आमच्या टीकेला। आम्ही सभ्य भाषेत टीका करतो, रोज बोलतो। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत। मला असं वाटतं की एका महाराष्ट्रातल्या जवळजवळ 45 वर्ष पत्रकारितेत घालवलेल्या पत्रकारावर आणि ज्येष्ठ कार्यकर्त्यांवर निर्भय बनोचा असा हल्ला होणं हे शर्मेची गोष्ट आहे। देवेंद्र फडणवीस यांना थोडी तरी शरम असेल तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा। जीवघेणा हल्ला होता, आम्ही मरणातून वाचलेलो आहोत। कारण तिथे इतर कार्यकर्ते म्हणजे प्रशांत जगताप यांचे कार्यकर्ते आले, हे रस्त्यावर उतरले, राहुल डंबालेचे कार्यकर्ते आले, आंबेडकरी कार्यकर्ते आले, रस्त्यावर उतरले, म्हणून आम्ही वाचलो। नाहीतर आज त्यांनी आम्हाला ठारच मारलं असतं। हे सिद्ध करतं की भाजप हा फॅसिस्ट पक्ष आहे। भाजपला लोकशाहीशी आणि पत्रकारांच्या स्वातंत्र्याशी काही देणं घेणं नाही। पण इतकंच या लोकांना सांगतो की तुम्ही फार मोठी चूक केली आहे। मी त्यांना माफ करतो, कारण ते अतिशय अज्ञानी आणि लोकशाहीचं ज्ञान नसणारे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत। त्यांना आम्हाला ठार मारायचं होतं आज, जे त्यांना शक्य झालं नाही, कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो असा माझा विश्वास आहे। आम्ही फुले आंबेडकरी मार्गावर चालणारे लोक आहोत म्हणून वाचलो। पण हा जीवघेणा हल्ला होता, आम्ही वाचलो। आणि वाचलो तर एक इथे सांगतो की यापुढे सुद्धा फॅसिझमचा मुकाबला आम्ही तेवढ्याच निर्धाराने करू। तेव्हा भाजपला हा महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरी चळवळीचा इशारा आहे असं समजा की आम्ही तुम्हाला भीत नाही, आम्ही तुमच्या फॅसिझमचा मुकाबला करू।